महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाचे पैठण पोलिसांना निवेदन। महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। महापुरुषांचा व मातंग समाजाचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचा निषेध संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन व समाजात तेढ निर्माण होईल अशा वक्तव्यांवर कठोर कारवाईची मागणी। निवेदनात म्हटलंय की राजू थाटे संबंधित व्हिडिओमध्ये समाजाला उद्देशून मीडियावर आदरणीय क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साकवे, साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे तसेच मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने पैठण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। राजू थाटे राहणार मिलिंदनगर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साकवे व साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले। तसेच मातंग समाजाचा अपमान होईल अशा शब्दांचा वापर करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय। आक्षेपार्ह भाषा वापरत आझाद मैदानात येण्याचे आवाहन देण्यात आल्याचा, तसेच समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल आणि कायदा सुव्यवस्थे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती विरुद्ध योग्य त्या कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल मातंग यावेळी अविनाश मिसाक, नामदेव शरणागत, सुनील चव्हाण, गणेश मातंग, उल्हास नवगिरे, आतिश अहिरे, लहू गवडी, देविदास अहिरे, अमोल ताकवाले, जय स्पिनर मिसाक, शुभम चव्हाण, अनिल त्रिभुवन, आकाश ताकवाले, अक्षय लोखंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रेमराज अहिरे, सनी ससाणे, ब्रह्मदेव बंडे, अक्षय गोरे समाजाच्या वतीने करण्यात आले। अविनाश मिसाळ आदी समाजबांधव उपस्थित होते। प्रतिनिधी सफदर कुरेशी, इंडिया न्यूज पल्स, पैठण। पैठण पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे राजू थाटे या नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी समाजाला आणि महापुरुषांना जे वक्तव्य केलं त्याचा तर पहिला जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही विनंती की प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून गावातून त्याच्यावर समाजाच्या वतीने गुन्हे दाखल करा हीच माझी विनंती क्रांतिकारी केलं।